ही कथा केवळ मनोरंजनासाठी बनवली असून या सत्य घटनेशी कोणताही संबंध नाही. तसं आढळल्यास केवळ योगायोग समजावा. न कळतच आपण एका अशा रस्त्यावरून जातो जिथे आपल्याला आपले केवळ मृत्यूचे दर्शन दिसते. ती येत आहे मराठी हॉरर स्टोरी. साधारण रात्रीचे 12:30 वाजले होते. हितेशने लगबगीने आपली लोकल ट्रेन सोडली आणि आपल्या घरी जायला निघाला. शी यार, आजचा दिवसही नेहमीसारखाच खराब गेला. हितेश हा आपल्या पत्नी आणि मुलासोबत 1 BHK फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होता. त्याचे कारणच असे होते. हितेशला त्याच्या बॉसने एका ऑफिसमध्ये तात्पुरती एक सोय करून दिली होती. पोटापाण्याचा प्रश्न असल्यामुळे हितेशला ती नोकरी जबरदस्तीने करावी लागत होती. हितेशचं 2 ते 3 महिन्यापासून रोजचं त्या रस्त्यावरून येणं जाणं होतं. पण आज अंधार फार वाटत होता. लोकांची लगबग पण त्या रस्त्यावरनं फार कमी होती. हितेशलाही थोडे आश्चर्य वाटले. असेल काहीतरी, हितेश मनातल्या मनात स्वतःलाच बोलला आणि आपल्या प्रवासाकडे निघाला. हितेशचे घर हे स्टेशन बसून साधारण 20 ते 25 मिनिटं एवढा अंतरावर. वेळ किती झाला हे बघण्यासाठी हितेशने आपला मोबाईल हातामध्ये घेतला. पण आश्चर्याचं म्हणजे मोबाईलचा नेटवर्क हा पूर्णपणे गेला होता. हितेशला ते बघून थोडे आश्चर्य वाटले आणि हितेशने असे बघितले की रात्रीचे 1 वाजले आहेत. अरे बापरे, आज एवढा लेट कसं काय? एवढं लवकर चालून पण एवढं लेट? हितेशला आश्चर्य वाटले आणि हितेश चालू लागला. साधारण 5-10 मिनिटं झाले असतील. आता हितेशला एक हायवे लागणार होता. हितेशला तिथून जायला नेहमीच भीती वाटत असे, पण हितेश मनाचे धाडस करून तिथून जाण्यास निघाला. त्या हायवेवर जास्त गाड्यांची ये जा नसे. ऐकून थोडं आश्चर्यच वाटेल, पण हे सत्य आहे. त्या अंधाराला चिरत आपल्या मोबाईलचा टॉर्च घेऊन हितेश हळूहळू पुढे जात होता. आणि साधारण 30-32 वर्षाची बाई ही हितेशकडे येत होती. हितेशला आधी काहीच कळले नाही. साधारण 2 ते 3 हाताच्या लांबावर असे. त्यावेळेला हितेशला जे दिसले ते दिसून त्याच्या अंगावर सरसा काटा आला. हितेशचे मस्तक ही फुटायची वेळ आली होती. हितेशच्या अंगावर हे काटे आले होते, कारण की तिच्यासमोर जी बाई होती त्या बाईची मुंडी ही अर्धवट अवस्थेत होती. कपाळावरनं मोठं लाल रक्त वाहत होतं. हाताचे तर हाड दिसत होते, पांढरे डोळे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिचे उलटे पाय होते. हे बघताच हितेशला घाम फुटला होता. हितेशला कळून चुकले की आता आपला मृत्यू समोर आहे. आणि न कळतच ती बाई हितेशच्या अगदी जवळ आली आणि तिने विचारले की माझा मुलगा कुठे आहे? हे ऐकताच हितेशला तिथून पळण्याची इच्छा झाली. पण हितेशला हे ठाऊक होते की जर आपण इथून पळालो तर ती बाई म्हणजेच ती हाडं आपल्याला मारून टाकणार, हे मात्र नक्की. हितेशला काहीच समजत नव्हते आणि पुन्हा तिने तो प्रश्न केला, माझा मुलगा कुठे आहे? हितेशला भोवळ येऊ लागली, पण तसं होऊन चालणार नव्हतं. कदाचित ती बाई ही हितेशचा जीव घेऊन शकत होती. हितेशने न कळतच आपला हात हा उजवीकडे वळवला. त्या बाईचे लक्ष तिकडे गेले आणि हळूहळू उलट्या पायाने ती बाई त्या ठिकाणी चालत गेली. ती बाई कोण होती, काय करते इथे, हितेशला काहीच कळत नव्हते. हितेश न कळतच पळत पळत आपल्या घरी जाऊ लागला. आणि आश्चर्याचं म्हणजे हितेशचे पावलं हे त्याला जड वाटू लागले होते. कसाबसा तो त्याच्या घरी आला. त्याने दार बंद केले आणि त्याने असे बघितले की त्याची पत्नी आणि त्याचा लहान मुलगा हे दोघं झोपले आहेत. हितेशने कोणालाही काही सांगितले नाही आणि हितेश देखील झोपी गेला. साधारण पहाटेचे 6 वाजले असतील. हितेशला जाग आली. त्यावेळेला त्याने जे पाहिले ते बघून त्याला रात्रीची त्या परिस्थितीची पुन्हा आठवण आली. कारण की हितेशची पत्नी म्हणजेच अंजली हिने आपले केस मोकळे सोडले होते. ते आपले तोंडा पुढे आले होते
आणि ते डोकं गार 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 गोल फिरवत होती. हे बघताच हितेशला आश्चर्याचा धक्का बसला. एके क्षणी हितेशला फार भीती वाटली. हितेशने न कळतच आपल्या मुलाला घेतले आणि काही पावलं लांब गेला. आणि त्याने जे ऐकले ते ऐकताच हितेशला कालचा प्रसंग पुन्हा आठवला. कारण की त्याची पत्नी बोलत होती, माझा मुलगा कुठं आहे? हितेशला कळून चुकले की त्याच्या पत्नीला कालच्या त्या बाईने झपाटलेला आहे. पण ती इथपर्यंत कशी काय आली हे हितेशलाही समजत नव्हते. हितेशने तसेच दार बंद केले आणि बाजूच्याच गणेश मामाला बोलवून आणले. गणेश मामा म्हणजे ह्यांना भूताकेतांची, हाडळांची यांच्याबद्दल चांगलीच माहिती होती. यांना कसे पळवायचे किंवा कोणाला कशी मुक्ती द्यायची याचे देखील चांगले ज्ञान होते. गणेश मामांनी त्या हाडळीवर बोलायचा प्रयत्न केला, पण ती हाडळ यावेळेला हितेशच्या पत्नीच्या अंगात गेली होती. गणेश मामाला समजून आले की काय प्रकार आहे. म्हणूनच गणेश मामांनी काही मंत्रोपचार करून त्याच्या पत्नीला धाग्याने बांधले आणि तो हितेशला घेऊन बाहेर गेला. त्याने हितेशला काही उपाय सांगितला आणि त्या उपाय ठरल्याप्रमाणे हितेश रात्रीचा त्याच वेळेला एक लहानशी बाहुली घेऊन जाणार होता. ती बाहुली तो त्याच हायवेच्या रस्त्यावर ठेवणार होता. पण गणेश मामांनी असे देखील सांगितले की चुकून देखील तू मागे वळून पाहू नको. त्यानंतर तुझे काय होईल हे वेगळे सांगायला नको. ठरल्याप्रमाणे हितेश निघाला. हितेशने साधारण एक लहान बाळाची बाहुली घेतली आणि तो हळूहळू करून त्या रस्त्यापर्यंत पोहोचला. तेव्हा देखील 12:30 ते 1चा दरम्यान वेळ झाला असेल. हितेशने ती बाहुली तिथेच ठेवली आणि नमस्कार करून हा मागे वळून चालायला लागला. आणि वेगवेगळे आवाज येऊ लागले. ते आवाज कधी हितेशच्या पत्नीचे होते तर कधी गणेश मामांचे होते. पण हितेशला ठाऊक होते की हे आवाज दुसरे कोणी नसून ते हाडळीचे आहे. हितेश पळतच आपल्या घरी आला, दार बंद केले आणि एकीकडे बघतो तर त्याच्या पत्नीची हालत ही हळूहळू सुधरत चालली होती. हितेश हा झोपी गेला. दुसऱ्या दिवशी उठून पाहतो तर त्याची पत्नी अगदी ठीक होती. हितेशला फार आनंद झाला. दोघंही हसत खेळत होते. ते गणेश मामांकडे गेले, पण गणेश मामांनी सांगितले की हिला कोणत्या फुटाने झपटले होते हे मला देखील ठाऊक नाही. तू जाऊन तिकडची माहिती काढ. सांगण्यानुसार हितेश हा तिकडे हायवेवर गेला आणि तिकडे आसपासच्या वस्तीवर जाऊन त्याने माहिती काढायला चालू केले. त्यावेळेला हितेशला असे समजले 1.5 वर्षाआधी एक बाई साधारण 30 ते 35 वर्षाची आपल्या मुलाला घेऊन चालली होती. तिचे 1 वर्षाचे बाळ होते. ती बाई ह्याच हायवेवरनं जात होती आणि त्याच वेळेला एका ट्रकाने तिला चिरडले. तो अपघात एवढा भीषण होता की तिचे बाळ हे फडफडत पुढे गेले आणि ते पुढे कुठे गेले हे तिलाही कळाले नाही. त्या बाईचा देखील जागीच मृत्यू झाला. तेव्हापासून ती बाई आपल्या बाळाच्या शोधात आहे, जे तिलाही कधी भेटणार नाही. त्यावेळेला तुम्ही नशीबवान आहात की तिने तुम्हाला काही फारसं केलं नाही. हे ऐकताच हितेशला मोठा सदमा बसला. काही दिवसांनी हितेश आणि गणेश मामांनी तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी ही लहानशी पूजा घातली. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल लाईक करा, नसेल आवडली तर डिसलाईक करा. चॅनेलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. तुमचे काय असे अनुभव असतील तर खाली दिलेल्या मेलवर नक्की पाठवा. थँक्यू.